नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे। तर या व्हिडिओमध्ये आपण तिसरा चॅप्टर चौकोन यातील सराव संच 3.5 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सराव संच 3.4 मधले सगळे व्हिडिओ मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत। तर सराव संच 3.5 मधला पहिला प्रश्न आहे, जर त्रिकोण XYZ समरूप त्रिकोण LMN तर त्यांचे एकरूप असणारे संगत कोन आणि संगत बाजूंची गुणोत्तरे लिहा। ओके, आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय दिलेलं आहे नवीन, तर हे जे चिन्ह आहे त्याला आपण समरूप असं म्हणतो, बरोबर। आता त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की आपल्याला एकरूप असणारे संगत कोन आणि त्यांच्या बाजू संगत कोन आणि संगत बाजू यांची आपल्याला गुणोत्तरे काढायची आहेत। आता सर्वात अगोदर आपल्याला माहित पाहिजे की समरूप म्हणजे काय। आता या ठिकाणी त्यांनी दोन त्रिकोण दिलेले आहेत, तर समरूपता याच्या बाबतीत आपण दोन जे टीप म्हणू शकतो किंवा दोन महत्त्वाची वाक्य लक्षात ठेवायचे। तर समरूप दोन त्रिकोण परस्परांना समरूप असतात म्हणजे काय असतात, तर पहिली गोष्ट म्हणजे दोन त्रिकोणांचे संगत कोन समान असतात तेव्हा ते त्रिकोण काय असतात, ते परस्परांचे समरूप असतात। पुन्हा एकदा सांगते, दोन त्रिकोणांचे संगत कोन समान असतात तेव्हा ते त्रिकोण हे समरूप असतात। आणि दुसरं म्हणजे दोन त्रिकोण समरूप असतात तेव्हा त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात व संगत कोन काय असतात तर ते एकरूप असतात, तेव्हा त्याला आपण परस्परांचे ते दोन त्रिकोण समरूप आहेत असे आपण म्हणतो। मग याच्यानुसार आपण काय करूया, हे पहिलं उदाहरण सोडवायचं आहे। मग आता आपण काय करणार आहोत, आता पहिल्यांदा या दोन त्रिकोणांचे संगत कोन काय कोणते कोणते आहेत ते आपण लिहायचे, जेणेकरून ते समरूप आहेत हे त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे। म्हणजेच आपण आता त्यांचे संगत कोन लिहूया। मग उत्तरामध्ये लिहायचं एकरूप त्रिकोणांचे संगत कोन। आता यांचे आपण संगत कोन कोणते कोणते आहेत ते आपण लिहूया। आता त्रिकोण कोणता आहे तर XYZ आणि दुसरा आहे LMN। मग त्यानुसार आता पहिल्या ह्याचं संगत कोन काय काय येतील बघा, तर कोन X एकरूप कोन L। आता कशावरून, हा X या L शी एकरूप असणार आहे, त्यानंतर हा Y या M शी एकरूप असणार आहे आणि हा Z या N शी एकरूप असणार आहे। तशा पद्धतीने आपण संगत कोन एकरूप लिहायचे आहेत। आता हे झालं, त्यानंतर दुसरं, आता हा Y हा M शी एकरूप असणार आहे म्हणजेच कोन Y एकरूप कोन M असणार आणि त्यानंतर शेवटचा कोन Z एकरूप कोन Z ला एकरूप असणार आहे N, एकरूप कोन N। तर या एकरूप त्रिकोणांचे संगत कोन हे झाले, बरोबर। ते परस्परांचे समरूप आहेत म्हणजे त्यांचे एकरूप त्यांचे जे कोन आहेत ते संगत कोन असणार आहे ते एकरूप असणार, हे झालं। आता आपण लिहूया बाजूंच्या बाबतीत। आता त्यानंतर आपण लिहूया प्रमाणात असलेल्या त्यांच्या संगत बाजू, प्रमाणात असलेल्या संगत बाजू कोणत्या कोणत्या आहेत ते आता आपण लिहूया। आता XY ही जी बाजू असेल ती कोणाला असणार आहे, XY भागिले आपण LM करायचं, ठीक आहे। हे XY ते भागिले LM करायचं, त्यानंतर YZ भागिले MN असं करायचं, त्यानंतर XZ भागिले LM अशा पद्धतीने आपल्याला त्या बाजू लिहाव्या लागणार आहेत। म्हणजे पहिली बाजू कोणती येईल तर XY येईल, XY भागिले कोणती येईल तर ती येणार LM येणार, XY भागिले LM येईल, बरोबर। त्यानंतर आणखीन कोणती बाजू प्रमाणात येईल, दुसरा आहे बघा YZ म्हणजे या ठिकाणी तर भागिले काय येईल तर MN म्हणजे ती बाजू येणार MN येईल। आणि त्यानंतर तिसरी बाजू कोणती आहे तर ती आहे XZ म्हणजे ही बाजू, हा X आणि हा Z, XZ भागिले काय येईल तर L आणि M येईल, भागिले काय येणार तर ते L आणि M येईल। म्हणजे अशा पद्धतीने जर दोन त्रिकोण एकरूप असेल तर त्या त्रिकोणांचे संगत कोन सुद्धा आपल्याला एकरूप असतात आणि त्यांच्या संगत बाजू सुद्धा प्रमाणात असतात। अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे, ठीक आहे। अशा पद्धतीने हा पहिला प्रश्न सोडवलेला आहे। आता आपण दुसरा प्रश्न काय आहे ते बघूया। आता दुसरा प्रश्न त्यांनी काय दिला आहे तर त्रिकोण XYZ मध्ये XY आहे 4 सेंटीमीटर, YZ आहे 6 सेंटीमीटर, XZ आहे 5 सेंटीमीटर आणि या ठिकाणी त्यांनी PQ दिला आहे बघा, ठीक आहे। म्हणजे इथे या ठिकाणी PQR आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांनी इथं PQची किंमत दिलेली आहे। PQ आहे 8 सेंटीमीटर, जर XYZ समरूप त्रिकोण PQR आणि PQ बरोबर 8 सेंटीमीटर, डबल त्यांनी 8 सेंटीमीटर दिलेला आहे, ठीक आहे, असू द्या। PQ बरोबर 8 सेंटीमीटर असेल तर त्रिकोण PQRच्या उरलेल्या बाजू काढा। म्हणजे थोडक्यात आता आपल्याला त्यांनी XYZच्या सगळ्या बाजू दिलेल्या आहेत आणि आता आपल्याला त्यांनी PQRची एक बाजू दिलेली आहे, म्हणजे बाकीच्या राहिलेल्या दोन बाजू आपल्याला काढायच्या आहेत, ठीक आहे। मग त्यानुसार आता आपण जसं वरती जसं आपण सोडवलेलं आहे त्याचा वापर करून आता आपल्याला हे दुसरं उदाहरण सोडवायचं आहे, ठीक आहे। आता उत्तरामध्ये आपण लिहूया त्रिकोण XYZ मध्ये, आता त्यांनी सगळ्याच बाजू आपल्याला त्रिकोण XYZचे दिलेले आहेत, ठीक आहे। ज्यात त्यांनी दिलेले आहेत आपण या ठिकाणी फक्त लिहूया। XY ची किंमत किती दिली आहे त्यांनी तर ती दिलेली आहे 4 सेंटीमीटर दिली आहे,
त्यानंतर आणखीन काय दिलं आहे त्यांनी, तर वाय झेड दिला आहे. वाय झेड किती दिला आहे त्यांनी, तर तो 6 सेंटीमीटर दिला आहे. आणि राहिलेला शेवटी किती आहे, एक्स झेड, तर तो किती दिलेला आहे त्यांनी, एक्स झेड दिलेला आहे त्यांनी 5 सेंटीमीटर दिला आहे. म्हणजे तिन्ही बाजू याचे दिलेले आहेत. आणि त्यानंतर त्रिकोण पी क्यू आरमध्ये, पी क्यू आरमध्ये त्यांनी एकच आपल्याला बाजू दिलेली आहे, ती आपण लिहूया. त्रिकोण पी क्यू आरमध्ये त्यांनी आपल्याला पी क्यू किती दिलेला आहे, तर तो दिलेला आहे आपल्याला 8 सेंटीमीटर दिलेला आहे. आता आपल्याला बाकीच्या 2 बाजू काढायच्या आहेत. ठीक आहे, हे सगळं त्यांनी आपल्याला दिलेलं आहे. आणि त्यानंतर त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण कोण आहे, तर समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे. बरोबर. आता त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण पी क्यू आर असल्यामुळे या परस्परांचे संगत कोणसुद्धा एकरूप असणार आहेत. आणि या दोन्हीही त्रिकोणांच्या बाजूसुद्धा काय असणार आहेत, तर ते संगत बाजू असणार आहेत. त्याचा वापर आपण आता या ठिकाणी करणार आहोत. बरोबर. म्हणजे त्याच्यावरून याच्यावरून आपण काय करू, त्यांच्या बाजू आपण संगत प्रमाणात त्यांच्या बाजू लिहूया. म्हणजे संगत प्रमाणात बाजू किती येतील बघा, तर एक्स वाय भागिले या ठिकाणी काय येईल, एक्स वाय भागिले पी क्यू येईल या ठिकाणी. बरोबर. त्यानंतर आता वाय झेड येईल. बरोबर. वाय झेड बरोबर काय येईल, वाय झेड भागिले क्यू आर येईल. बरोबर. एक्स झेड भागिले काय येईल, एक्स झेड भागिले येईल पी आर. म्हणजे हे त्यांच्या प्रमाण बाजू आपण असं लिहिलेलं आहे. बरोबर. आता आपण तसं याचं कारण तुम्ही कंसामध्ये लिहू शकता. तर आपण कारण काय लिहिलं, तर समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात, त्यावरून आपण हे स्टेप लिहिले. बरोबर. कारण का, तर हे दोन्ही त्रिकोण परस्परांना समरूप आहे, त्याच्यामुळे आपण काय लिहिलं, तर समरूप त्रिकोणाची संगत बाजू प्रमाणात असल्यामुळे आपण एक्स वाय भागिले पी क्यू केलं. बरोबर. वाय झेड भागिले क्यू आर केलं. आणि बरोबर एक्स झेड भागिले काय केलं आपण, पी आर केलेला आहे. ठीक आहे. आता यावरून आपण नेक्स्ट स्टेप लिहू शकतो. म्हणजेच कशी, आता जर एक्स वाय भागिले पी क्यू हे जर बरोबर असेल तर याच्याच बरोबर कोणतं येऊ शकणार, तर वाय झेड भागिले क्यू आर येणार. हे आपण वरतीच लिहिलेलं आहे, हे एक लिहिलं. आणि तसेच आपण आता काय लिहिणार, तर एक्स वाय भागिले पी क्यू बरोबर काय लिहिणार आपण, तर ही स्टेप लिहिणार एक्स झेड भागिले पी आर. आता या ठिकाणी तुम्हाला समजायला हवं की एक्स वाय भागिले पी क्यू आहे, तर ही स्टेप एकत्र आहे. बरोबर. म्हणजेच दोन्ही स्टेप बरोबर ही स्टेप असणार आहे. बरोबर. कारण का, एक्स वाय भागिले पी क्यूवर आहे, तेच सेम किंमत वाय झेड भागिले पी क्यूवर आहे. बरोबर. आणि तीच सेम किंमत एक्स झेड भागिले पी आर आहे. म्हणजे आपण एक्स वाय भागिले पी क्यू बरोबर वाय झेड भागिले क्यू आर केलं, तर त्याच पद्धतीने आपण एक्स वाय भागिले पी क्यू केलं, तर याचीच किंमत एक्स झेड भागिले पी आर असणार. असंच ते त्याचं काय स्पष्टीकरण आहे की. ठीक आहे. कारण हे आपण कशावरून लिहिलं, कारण का, तर हे दोन्ही त्रिकोण समरूप असल्यामुळे आपण या स्टेपवरून ही स्टेप लिहिली. ठीक आहे. हे याबरोबर या दोन्ही बाजू एकत्रितपणे येणार, असं त्याचं काय थोडक्यात एक्सप्लेनेशन. हे जर एक्स वाय भागिले जर पी क्यू असेल, तर एक्स वाय भागिले पी क्यू बरोबर हे दोन्हीही एकत्र येऊ शकतात, असं त्याचं थोडक्यात काय आहे आपण एक्सप्लेनेशन आहे, असं थोडक्यात समजून शकतो. तर आता आपल्याला त्यांनी ज्या ठिकाणी आता किमती दिलेल्या आहेत, एक्स वाय पी क्यू ज्या काही किमती दिलेल्या आहेत, ते आपण आता या ठिकाणी पुटअप करूया. आता एक्स वाय किती दिलेला आहे बघा त्यांनी, तर तो दिलेला आहे 4. बरोबर. त्यानंतर पी क्यू किती दिलेला आहे, तर तो त्यांनी दिलेला आहे 8. बरोबर आहे, तसंच लिहायचं. त्यानंतर वाय झेड किती आहे बघा, 6 आहे. ठीक आहे. आणि आता आपल्याला क्यू आर काढायचं आहे, त्याच्यामुळे क्यू आर आपण आहे तसंच ठेवायचं. ठीक आहे. आता पुढचं पण तसंच करूया, तसेच आहे तसंच लिहूया. आणि त्यानंतर एक्स झेड किती आहे, तो 4 लिहूया भागिले पी क्यू जो आहे तोच 8 लिहायचा. बरोबर. आणि त्यानंतर आपल्याला एक्स झेड आहे तो 5 दिला आहे. आणि आपल्याला पी आर जो आहे तो आहे असंच लिहायचा, कारण म्हणजे आपल्याला क्यू आर आणि पी आर ह्या 2 बाजू काढायचं आहे. ठीक आहे. आता हे जे आपल्याला किमती दिलेल्या आहे ते आपण या इक्वेशनमध्ये पुटअप केलं. बरोबर. आता याचं आपण सोडूया. आता आपल्याला काय करायचं आहे, क्यू आरची किंमत काढायची आहे, त्याच्यामुळे क्यू आर आपण ह्या साईडला घेऊया. क्यू आर बरोबर. आता या ठिकाणी बघा 4 आणि 6 अंशस्थानी आहे आणि 8 कुठं आहे, तर ते डिनोमिनेटरमध्ये अंशस्थान आणि छेदस्थान. 8 कुठं आहे, तर ते छेदस्थान आहे. मग आपण काय करणार या ठिकाणी, तर तिरकस गुणाकार करूया. 6 आणि 8चा गुणाकार होईल तिरकस गुणाकार, आणि 4 जे अंशात आहे ते कुठे येणार, छेदस्थानामध्ये येणार. म्हणजे ही स्टेप आपण अशी करायची, 8 गुणिले 6 भागिले 4. कसं केलं मी, 8 आणि 6 यांचा तिरकस गुणाकार करायचा आणि 4 अंशस्थानी आहे ते छेदस्थानी करायचं. ठीक आहे. हे अशा पद्धतीने लिहायचं. आणि तसेच या साईडला सुद्धा आपण तसंच करायचं आहे. पी आरची व्हॅल्यू काढायची आहे. मग पी आर बरोबर 8 आणि 5चा काय करायचा आहे, तिरकस गुणाकार करायचा आहे. 8 गुणिले 5, 4 अंशस्थानी आहे ते आपण छेदस्थानी घ्यायचं. ठीक आहे. आणि आता आहे हे आपण सॉल्व करायचं. आता क्यू आर बरोबर 8 किती, 8 48 भागिले 4. तसेच या ठिकाणी सुद्धा आपण बघूया, पी आर बरोबर 8 पंचे किती, 40 भागिले
4 बरोबर. आता मग क्यू आरची व्हॅल्यू किती येईल तर क्यू आर आला 4 एके 4, 4 आणि 4 दोन्ही 8, म्हणजे हे किती आले रे 12. आणि तसेच तर पी आर किती आला बघा 4 एके 4, 4 एके 4, म्हणजे ती पी आर आला 10. ठीक आहे, क्यू आर आला 12 आणि पी आर आला 10. ठीक आहे, म्हणजे आपल्याला पी क्यू आरच्या सुद्धा सगळ्या बाजू मिळालेल्या आहेत बरोबर. आपण फायनल उत्तर लिहू शकतो. क्यू आर आपल्याला किती मिळाला तर 12 सेंटीमीटर मिळाला आणि त्यानंतर पी आर आपल्याला किती मिळाला तर 10 सेंटीमीटर मिळाला. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला दुसरा नंबरचं उदाहरण सोडवायचं. ठीक आहे, समजलं नसेल तर पुन्हा एकदा तुम्ही व्हिडिओ चेक करा. ठीक आहे, आता आपण तिसरा प्रश्न काय आहे ते बघूया. तर आता त्यांनी तिसरा प्रश्न काय दिला आहे बघा. समरूप त्रिकोणांच्या जोडींची कच्ची आकृती काढा. कोणतेही 2 त्रिकोण आपल्याला घ्यायचे आहेत, त्या दोन्हीही त्रिकोणांची आपल्याला कच्ची आकृती काढायची आहे. त्रिकोणांना नावे द्यायची आहे. तुम्हाला जसे वाटेल त्या पद्धतीने तुम्ही दोन्ही त्रिकोणांना नावे द्यायची आहेत. त्यांचे संगत कोण सारख्या खुणांनी दाखवा. त्रिकोणांच्या संगत बाजूंच्या लांबी प्रमाणात असलेल्या संख्याने दाखवा. आता या ठिकाणी महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे प्रमाणात. आपल्याला संगत बाजूंची लांबी ही प्रमाणात लिहिणं घेणं आवश्यक आहे. आता प्रमाणात म्हणजे नक्की काही मी तुम्हाला आता याच्यामध्ये सांगते. त्या अगोदर आता आपल्याला त्यांनी काय सांगितलेलं आहे, संगत कोण सारख्या खुणांनी दाखवा. आता हा ए आणि हा पी हे काय परस्परांचे संगत कोण आहेत, म्हणजे आपण या ठिकाणी अशी क्रॉस करून देऊ शकतो आपल्याला समजण्यासाठी. त्यानंतर बी बाजूचं या ठिकाणी आपण समजा याद्वारे असं या चिन्हाने आपण दर्शवले. हे 2 कोण सारखे आहेत. आणि सी आणि आरचं कसं समजायचं आपण थोडं ह्या आता छोटा गोल केला आणि या ठिकाणी 2 छोटे गोल केले. म्हणजे सी आणि आर हे एकरूप आहेत, संगत कोण आहेत. ए आणि पी हे 2 संगत कोण आहेत आणि बी आणि क्यू हे काय 2 संगत कोण आहेत. अशा पद्धतीने आपण सारख्या खुणांनी संगत कोण दर्शवलेले आहेत. आता याच्यामध्ये नंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लांबी ही प्रमाणात असणे आवश्यक आहे. आता या ठिकाणी बघा मी ए बी किती घेतलेला आहे 6 सेंटीमीटर घेतलेला आहे आणि पी क्यू मी घेतलेला आहे 3 सेंटीमीटर. म्हणजे थोडक्यात काय या ठिकाणी जर 6 असेल तर इथं निम्मी किंमत येणार. 6च्या निम्म आलं 3. त्यानंतर या ठिकाणी मी 6 घेतलं, इथे किती येणार 6चे निम्म 3 सेंटीमीटर येणार. त्यानंतर या ठिकाणी मी बी सी घेतलं 7 सेंटीमीटर, तर 7च्या निम्म किती येतं तर 3.5 सेंटीमीटर, म्हणजेच 3.5 सेंटीमीटर. म्हणजे तुम्ही इथं जिथे कोणतीही संख्या घ्या त्याची निम्मी किंमत या छोट्या त्रिकोणाची असली पाहिजे, एवढं फक्त लक्षात घ्यायचं. म्हणजे थोडक्यात काय तर ते प्रमाणात लांबी असणं आवश्यक आहे. समजा इथे तुम्ही 10 सेंटीमीटर घेतलं तर इथं 5 सेंटीमीटर येणार. ठीक आहे, आणि या ठिकाणी जर समजा 12 सेंटीमीटर घेतलं तर या ठिकाणी किती येणार तर 6 सेंटीमीटर येणार. ठीक आहे, म्हणजे या त्रिकोणाची दुप्पट किंमत या मोठ्या त्रिकोणाची असली पाहिजे, असं थोडक्यात त्याचं प्रमाण घ्यायचं. म्हणजे थोडक्यात प्रमाण 2:1 आलं पाहिजे, हे तुम्ही बघितलं पाहिजे. आता याच्यावरून आपण याच्या प्रमाणात त्याचे संगत कोण आणि प्रमाणात बाजू लिहूया. मग आता पहिलं काय येईल बघा, तर त्रिकोण ए बी सी मध्ये ए बी सी व त्रिकोण पी क्यू आर मध्ये, या 2 त्रिकोणामध्ये आपण आता काय लिहायचं तर त्यांचे पहिल्यांदा संगत कोण लिहूया. तर संगत कोण काय आहेत बघा. संगत कोण कोणकोणते आहेत बघा. तर पहिला कोणता आहे तर ए आणि पी संगत कोण आहेत, म्हणजेच कोणता येईल बघा. तर कोण ए एकरूप कोण कोणता येईल तर पी येईल बरोबर. कोण ए एकरूप कोण पी येईल. त्यानंतर कोण बी एकरूप कोण क्यू येईल बरोबर. मग त्यानंतर दुसरा लिहूया कोण बी एकरूप कोण क्यू. ठीक आहे, त्यानंतर तिसरा बघा कोण सी एकरूप कोण आर, म्हणजेच कोण सी एकरूप कोण आर, म्हणजे हे झाले संगत कोण बरोबर. आता आपण त्यांचे संगत बाजू घेऊया. आता संगत बाजू बघा कोणत्या कोणत्या. आता माझी डायग्राम पाठीमागे गेली आहे, त्यांच्यामुळे तुम्ही संगत बाजू लिहिताना डायग्राम चेक करा. आता संगत बाजू पहिली आहे बघा ए बी भागिले काय येईल रे तर ए बी भागिले येईल पी क्यू. ठीक आहे, त्यानंतर दुसरी बाजू कोणती आहे तर ए सी आहे. ए सी भागिले कोणती बाजू येईल त्या दुसऱ्या त्रिकोणाची ए सी भागिले पी आर येईल. ठीक आहे, त्यानंतर दुसरं आहे बी सी भागिले काय येणार आहे तर बी सी भागिले क्यू आर येणार आहे. आणि या दोन्हीही परस्परांना 2:1 या प्रमाणात असणार आहेत. आता 2:1 प्रमाणात कसं तर हे मी तुम्हाला एक्सप्लेन करते. एवढंच उत्तर अपेक्षित आहे, पण मी हे 2:1 कसं आलं हे तुम्हाला सांगते. आता ए बीची किंमत किती आहे तर ए बीची किंमत मी घेतलेली आहे 6 सेंटीमीटर बरोबर. मग इथं आपण आता लिहूया 6, मी हे कंसामध्ये लिहिते तुम्हाला कळण्यासाठी. 6 भागिले पी क्यू किती आहे तर पी क्यू मी 3 घेतला आहे बरोबर. त्यानंतर ए सी किती मी घेतला आहे 6 सेंटीमीटर. पी आर किती आहे
PR मी किती घेतलेला आहे 3 सेंटीमीटर. त्यानंतर BC आहे माझा 7 सेंटीमीटर घेतला आहे आणि QR आहे तो 3.5 सेंटीमीटर. बरोबर. आता हे जर आपण सॉल्व केलं तर 6 भागिले 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे हे किती आलं बघा, तर 2/1 आलं. ठीक आहे. त्यानंतर 3 1 3 आणि 3 2 6 म्हणजे हे सुद्धा पुन्हा 2 असं एक प्रमाण आलं. बरोबर. त्यानंतर 3.5 1 आणि हे 3.5चे दुप्पट आहे 60 म्हणजे हे सुद्धा किती आलं, तर 2/1 आलं. म्हणजे सगळ्याच सारखंच प्रमाण आलेलं आहे. म्हणजेच किती आलेलं आहे, तर ते 2:1 आलेलं आहे. ठीक आहे. मग अशा पद्धतीने ते सोडवायचं होतं. हे कंसातलं फक्त तुम्हाला समजण्यासाठी मी केलेलं आहे की 2:1 प्रमाण कसं आलेलं आहे. ठीक आहे. 2/1 म्हणजेच त्यांचं प्रमाण कसं असलं पाहिजे, तर 2:1 आलेलं आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने ते आपल्याला सोडवायचं होतं. म्हणजे प्रसंगत बाजू त्यांच्या अशा आलेल्या आहेत आणि त्यांचं उत्तर 2:1 आलेलं आहे. तर तुम्हाला वाटलं सर तर तुम्ही ते सॉल्व करून असं 2:1 प्रमाण आलेलं आहे असं सुद्धा तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. ओके. तर अशा पद्धतीने आपला सराव संच 3.5 पूर्णपणे या व्हिडिओमध्ये सोडवून झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड्समध्ये फॉरवर्ड करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.